पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतल्या नमो घाट इथून काशी तमिळ संगमम 2023चं उद्घाटन करणार आहेत। एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत शिक्षण मंत्रालयाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। 15 दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार असून 30 डिसेंबरला अगस्त्य मुनी यांच्या जयंती दिनी या कार्यक्रमाचा समारोप होईल। या कार्यक्रमासाठी 42,000हून अधिक नोंदणी झाल्या असून दक्षिण भारतातील 1500हून अधिक अतिथी यात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमातून तामिळनाडू आणि वाराणसीच्या संस्कृतीचं आदान-प्रदान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी दक्षिण भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी काशी तमिळ संगम अशा 7 विशेष रेल्वे गाड्या ठेवण्यात आल्या आहेत। या कार्यक्रमाअंतर्गत दोन्ही राज्यांची संस्कृती, वारसा, खाद्य संस्कृती दर्शवणारे स्टॉल्स उभारण्यात आले असून इथे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान आज संध्याकाळी मी काशीमधील बंधू-भगिनींमध्ये उपस्थित राहून विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होत आहे। त्यानंतर मी केटी संगमम या आपल्या अद्वितीय सांस्कृतिक परंपरा आणि विविधता यांचं दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचं उद्घाटनही करणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। तर या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीच्या नवनिर्मित सुववेद महामंदिराचं उद्घाटन होणार आहे। यावेळी त्यांच्या हस्ते 19,150 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे।